चर्च प्रभूला धन्यवाद की देव अद्भुत रहस्य प्रगट करणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण बायबल सांगतं का त्याच्या भय धरणाऱ्यास परमेश्वर त्याचं रहस्य प्रगट करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल आपल्याकडे आहे. देवाला धन्यवाद. किती लोकांकडे आहे? आहे चर्च. कमन वर करा. प्रभूला धन्यवाद की बायबल आपल्याकडे आहे. पण कमन वर ठेवा, वर ठेवा. हे फक्त असलेले रिवायवल येत नाही. जगात सर्वातून जास्त कसला खप आहे तर तो कसला आहे? बायबलचा. सगळ्यातून जास्त कोणते पुस्तक छापण्यात आले तर ते बायबल आहे. Yes. Hallelujah. सगळ्यातून जास्त काही फ्री वाटप झालं तर ते काय आहे? बायबल आहे. पण जोपर्यंत हे वचन रेमा होत नाही, जोपर्यंत हे वचन उलगडत नाही, तोपर्यंत रिवायवल येत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून असणं चांगलं आहे, पण फक्त असणं नाही, ते उघडणं गरजेचं आहे. आणि देवाकडे प्रार्थना हीच आहे का प्रभूनी या मंडळीला रेमा वचन द्यावं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वचनाचं उलगडणं आम्हाला प्रकाश देतं आणि आज परमेश्वर याचे उलगडे आम्हाला प्रगट कर. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रत्येक घरी बायबल आहे का नाहीये? Yes. आहे. पण प्रत्येक घर आशीर्वादित नाही. Yes. कारण वचन स्वतःमध्ये काम करत नाही, त्याला तुमचा विश्वास पाहिजे आणि त्याच्या अगोदर ते तुम्हाला प्रगट झालं पाहिजे. आणि परमेश्वर आज हे रेमा वचन आम्हाला प्रगट कर. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण जिवंत वचन असणं गरजेचं आहे, जिवंत आराधना असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो जिवंत मानना, तो जिवंत वचन, ती जिवंत आराधना, जिवंत प्रार्थना आमच्यात येत नाही, रिझल्ट येत नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण देवाला धन्यवाद की देव ते आम्हाला जिवंत वचन देतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जिवंत आराधना देतो. किती लोक आराधनेत ब्लेस होतात? किती लोकांना देवाचा प्रेझेन्स आराधनेत जाणवतो? किती लोकांना प्रार्थनेत देवाचा अनाउंटिंग जाणवतो? Yes. म्हणजे चर्च आपली प्रार्थना झांज नाहीये. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याच्यामध्ये प्रभूचं प्रेझेन्स आहे. Yes. आणि जिथं प्रभूचं प्रेझेन्स आहे म्हणजे परमेश्वर ते आमच्या जीवाला स्पर्श करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. 100% हे आमच्यामध्ये रिझल्ट आणणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज हे प्रभू आम्हाला प्रगट करेल, पुढे आमचा विश्वास नवीन करेल आणि देव आम्हाला ब्लेस करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आव्हान आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत आणि जरी आज प्रार्थना झाली तरी भविष्यात आव्हान येतील. Yes. आमेन म्हणा. Amen. कोणाची लेकरं आहोत? देवाची लेकरं आहोत. आणि परमेश्वर रोज गौरवातून गौरवात नेणार आहे. Yes. Amen. जेवढे आव्हान येतील तेवढ्या साक्ष परमेश्वर करणार. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून निराश होऊ नका आणि प्रभूच्या लोकांनी असं म्हणू नये अजून किती दिवस, अजून किती दिवस आणि किती दिवस माझ्या लाईफमध्ये असणार आहे. तुमच्या लाईफमध्ये नेहमी काही ना काही वेगळं सैतान घेऊन येणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण प्रत्येक वेळेस परमेश्वर आपला गौरव आपल्यातून करून घेणार. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो म्हणतो मी तुम्हाला स्थिर करल, मी तुम्हाला स्थापित करल, मी तुम्हाला बळकट करल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो आम्हाला स्थिर करल, स्थापित करल, आम्हाला बळकट करल, जेणेकरून आम्ही पडू नये आणि शेवटपर्यंत आम्ही टिकून राहावं आणि देवाचा गौरव व्हावा. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जे काही कौटुंबिक ज्या तुमच्या गरजा आहेत, तुमच्या समोर आव्हान आहे, निराश होऊ नका. कारण मागच्याच आपण शिकलो आणि परमेश्वराने आम्हाला शिकवलं का आमची समस्या परमेश्वरासाठी मोठं आव्हान नाही. परमेश्वराने आम्हाला शिकवलं का तुझी मानसिकता, तुझी भीती हा माझा प्रॉब्लेम आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आमच्या जीवनात जेही समस्या आहे, ज्याला आम्ही देवासमोर मांडतो आणि प्रार्थना करतो का परमेश्वर ते सोडवावं, देवाने ते काय करावं, सोडवावं. मग कधी कधी सुटत नाही, काय होत नाही, सुटत नाही. आणि मग आम्हाला असं वाटतं का कदाचित ही समस्या देवाला कशी आहे, अवघड आहे. कशी आहे, अवघड आहे. पण देवाला कोणती समस्या अवघड नाही. देवाला कोणताच आजार अवघड नाही. अहो, मेलेल्या व्यक्तीला प्रभू काय करतो, जिवंत करतो. मग आजार त्याला मोठी गोष्ट आहे का, नाही. परमेश्वर आजारातूनही आम्हाला बाहेर काढू शकतो. पण प्रभू म्हणतो का आजार माझा प्रॉब्लेम नाही, तुझी मानसिकता माझा प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जोपर्यंत माझी मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत माझ्यातून भीती, निराशा, दडपण निघून जात नाही, तोपर्यंत परमेश्वराला माझ्या बरोबर असूनही कार्य करता येत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोणाला कार्य करायचं, देवाला कार्य करायचं. कमान तुमची इच्छा का देवाने कार्य करावं. Yes. आहे. काय सोडावं लागेल, मानसिकता सोडावी लागेल. तुमची जी भित्री मानसिकता आहे, निराशेची मानसिकता आहे, ही मानसिकता आपल्याला आपल्यातून घालवावं लागेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ती लगेच जात नाही, त्यासाठी काय देवाचं वचन आहे. पहिले वचन येईल आणि वचन मानसिकता बदलल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही कार्य होत नाही. पहिले वचन येणार, आमचं विचार बदलणार आणि एकदा का विचार बदलले लॉर्डचं कार्य होणार. Yes.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहिलं का पेत्राला रात्रभर प्रयत्न करून मासे भेटले का? नाही भेटले. येशूला दिवसा मासे पकडून द्यावे हे मोठं आव्हान नव्हतं, पण रात्रीच्या अनुभवाद्वारे पेत्राचं मन कठीण झालंय. कसं झालंय? कठीण. आणि म्हणून ती कठीणता प्रभूला माहित होतं का जाळ्यात टाकताना आडवं येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण धन्यवाद पेत्रासाठी. Yes. धन्यवाद. पेत्रासाठी. तो म्हणतो तुझ्या शब्दावरून, तुझ्या शब्दावरून, म्हणजे माझी रात्रीची मानसिकता, माझी निराशा मी बाजूला करतो. तुझा शब्द जर आलाय, तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, तुम्हाला तुमची मानसिकता, तुमचा अनुभव, तुमचे जे काही जीवचर बीतलंय हे तुम्हाला बाजूला करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा? देवाच्या शब्दावर. जर प्रभूचा शब्द आलाय तर चर्च विचारपूर्वक आलाय. येस. तुमची परिस्थिती जाणूनच देव वचन पाठवतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका का अशी परिस्थिती आहे ना म्हणून परमेश्वर काय करतोय? सहानुभूतीने बोलतोय. कशाने? सहानुभूतीने देव फक्त बोलतो. सहानुभूतीने बोलत नाही, प्रभूला कार्य करायचंय म्हणून देव बोलतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग सहानुभूतीने बोलतं कारण त्याला माहिती आहे का आम्ही काय नाही करू शकत, पण आम्ही सहानुभूती देतो. काय देतो? सहानुभूती. देव सहानुभूती देत नाही कारण देवाला माहिती आहे मी करू शकतो तर मी करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जगाचे शब्द सहानुभूतीचे असतील पण देवाचे शब्द फक्त सहानुभूतीचे नाही, ते कार्य करण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहित होतं पेत्राला का उगस आम्हाला खोल घेऊन जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र निराश होता पण तू देवाची उपस्थिती आल्याने त्याचा अंधार निघून गेला आणि त्याने आशा ठेवली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला काय ठेवायची? आशा ठेवायची. तुमचा अनुभव बाजूला करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असं नाही की तुम्ही प्रयत्न केले नाहीत. आपण सर्व जे काही आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी काय करतो? प्रयत्न करतो. आणि प्रयत्न फेल होतात. प्रयत्न फेल होतात. असं लिहिलं, तो म्हणतो सारी रात्र कष्ट केले म्हणजे कित्येक प्रयत्न कोणाद्वारे झाले? पेत्राद्वारे झाले. सगळे बोला कोणाद्वारे झाले? पेत्राद्वारे झाले. इतके प्रयत्न झाल्यामुळे साहजिक आहे का निराशा येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी तो म्हणतो का तुझ्या शब्दावरून, येस. म्हणजे मी माझी मानसिकता काय करतो? बाजूला ठेवतो. आज आम्हाला आमची मानसिकता सोडावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस गोल्यात आला आणि इस्रायलला ललकारतो, 40 दिवस एकही व्यक्ती प्रभूला सापडला नाही येस. का त्यांनी त्याद्वारे गोल्यातला काय करावं? मारावं. मारावं. असं लिहिलंय का सर्व इस्रायल घाबरलं. सर्व इस्रायल, घाबरून गेलं. त्याच्यामध्ये शाऊल पण होता. येस. देवाचा अभिषेक, देवाचा अभिषिक्त. पहा अभिषेक ते काम होतोय का? नाही होत. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही ना रिझल्ट येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही किती प्रेयर मध्ये स्ट्रॉंग असू द्या. आता पहा मी पुढे सांगतो शाऊल कोण आहे? देवाचा. अभिषिक्त आहे. का मग परत सांगतो कोण आहे? अभिषिक्त आहे. मग रिझल्ट आला पाहिजे का नाही? येस. आला पाहिजे. अभिषेक तो जू तोडतो. येस. अभिषेक जू तोडतो. मग हा गोल्यात नावाचा जू अभिषेक तुटला पाहिजे का नाही तुटला पाहिजे? येस. तुटला मग पाहिजे. का नाही तुटत? मानसिकता. त्याची मानसिकता बदलत नाही. म्हणजे अभिषेक असूनही जर माझी मानसिकता बदलत नाही तर अभिषेकाला कार्य करायला जागा भेटत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाचा प्रेझेन्स आहे इथं? देवाचे उपस्थिती. मला तर जाणवतं प्रभूची उपस्थिती. मला प्रभूचं जसा तुमचा विश्वास खुलणार तुम्हाला देवाचा प्रेझेन्स जाणवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही काल फक्त कर्राचा कोशच बनवत होतो तर मला प्रभूचं प्रेझेन्स जाणवतं का तू देवाच्या कोशाजवळ होता म्हणून. का मग किती लोकांना समजतं मी जे बोलतोय? देवाचा काय बनवत होतो आम्ही? कोश. आम्ही जरी डेमो बनवतोय पण आमचा विश्वास आहे का प्रभूची वेदी? येस. ही प्रभूची वेदी आहे. जसा तुमचा विश्वास खुलतो तो अभिषेक तुम्हाला फील होतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल आम्ही जास्त बनवलं आणि जसं मी घरी गेलो मला याचा पहिलेचा पण अनुभव आहे का जसं मी मंदिराचं शिक्षण देत होतो चर्चमध्ये 40 दिवस मंदिराचं शिक्षण. जस्ट तुम्ही जे वाचता ना आतमध्ये तुम्ही तिथं असता. येस. तिथं असता. आणि जिथं तुम्ही असता तो अभिषेक तुमच्यावर असतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझा विश्वास सकाळी जसं मी प्रेयरला बसलो प्रभू म्हणणार तू वेदी जवळ होता. तू वेदी जवळ होता. आणि लिटरली तो अनॉइंटिंग मी फील करायला लागलो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून मी बोलतोय बी तर अंगावर हे होतं चर्च प्रभूचा प्रेझेन्स. तुम्ही बिलीव्ह करता का प्रभू इथं आहे? चर्च जर आहे तर आपला विश्वास पुढे घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण शाऊल अभिषिक्त कसा आहे अभिषिक्त आहे. तरी रिझल्ट नाहीये का? मानसिकता. येस. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही अभिषेक असूनही रिझल्ट येत नाही. जर मानसिकता बदलेल तर रिझल्ट येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आज आपली मानसिकता बदलतील? येस. का का बदलायची? का बदलायची? देवाला कार्य करायचंय. मी काय ऐकतोय? देवाचं वचन ऐकतोय. अरे वचन माझं थॉट चेंज करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल घाबरतं. इस्रायल घाबरतय. कोणाला घाबरतं? गोल्यातला. गोल्यातला. कोणाला घाबरतं? गोल्यातला. पण ज्या वेळेस दाविदाने स्टँड घेतला,
दाविदानी स्टँड घेतला. तो उभा राहिला चर्च का नाही. हा कोण आहे का जिवंत देवाच्या लेकराला कसं लेखतो. तुच्छ लेखतो. चर्च त्यांनी भरोसा दाखवला आणि परमेश्वराने कार्य केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिथून पुढं एक रिझल्ट इस्रायलच्या लोकांमध्ये दिसला. कोणाच्या लाईफ मध्ये. इस्रायलच्या. का कारण त्यांनी पाहिलं अरे याच्यापेक्षा चांगली गोफण तर आपण चालवतो. येस. याच्यापेक्षा चांगला भाला तर आम्ही चालवतो. का कारण तो ह्याचा गोत्राचा कोणता. यहुदाच्या. आणि बन्यामीन गोत्र हे भाल्यामध्ये आणि गोफणीमध्ये कसं होतं. एक्सपर्ट होतं. ते एक्सपर्ट होतं चर्च. पण त्यांनी असं पाहिलं का आपल्याकडे सगळं आहे पण काय नव्हता. भरोसा नव्हता. विश्वास नव्हता. आणि म्हणून भरोसा आणि विश्वास नसल्यामुळं ही लढाई जो हा लहान मुलगा जिंकला ती लढाई मी पण जिंकू शकलो. येस. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यावेळेस दावीद उभा राहिला पुढं इस्रायलची मानसिकता काय झाली. बदलली. आणि त्यांना कळलं का देव कार्य करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही वेळेस गोल्यासारखे लोक आले ते घाबरले नाहीत. त्यांनी पण दाविदासारखा विश्वास दाखवला आणि त्या लोकांना मारलंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण गोल्यात बद्दल वाचतो तो एक नव्हता अजून 4 होते. तसे किती. 4. तसे तर भरपूर असतील त्या टायमाला पण 4चा प्रामुख्याने उल्लेख आहे. आपण वाचू या ठिकाणी. आपण काढू 2 शमूएल काढा 21 अध्याय 15 वचनापासून वाचू. 15 वचन. आली पलिश्तांची इस्रायलाशी पुन्हा लढाई झाली तेव्हा दावीद व त्याच्याबरोबर त्याचे चाकर खाली जाऊन पलिश्तांशी लढले व दावीद थकून गेला. 16 वचन. तेव्हा इशबी बनोब जो रेफाईच्या संतानातला होता. कोणत्या संतानातला. रेफाईच्या. कोणत्या. रेफाईच्या. म्हणजे तेच लोक आहेत ज्या गोत्रातून गोल्यात होता. कोण होता. गोल्यात होता. दावीद थकला. पण बाकी लोक उभे राहिले आणि त्यांना माहित होतं का दाविदाने हा कारनामा करून दाखवलाय. त्यांनी गोल्यात सारखे धिप्पाड लोकांना काय केलंय. मारलंय. आता यांची मानसिकता काय झाली. बदलली. म्हणजे पूर्वी एका व्यक्तीने आव्हान दिलं सगळं इस्रायल काय झालं. घाबरलं. पण आता इस्रायल घाबरत नाही. त्यांचा भरोसा बसला का परमेश्वर हे धिप्पाड लोक आमच्या हाती देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर पुढं. व ज्याच्या भाल्याचे वजन 300 शकेल पितळ होते तो नवी तरवार बांधून दाविदाला मारायला पाहत होता. पहा याचं पण भाल्याचं वर्णन केलं. जसं गोल्याचं वर्णन केलं होतं. चिलकाताचं वर्णन केलंय. याचं पण वर्णन केलंय का हा पण शरीरामध्ये किती बलदंड होता. परंतु बायबल सांगतं का इथं मोठी समस्या उत्पन्न नाही झाली. म्हणजे ज्या गोल्यातील ललकार ना 40 दिवस इस्रायल कसं होतं. शांत. कसं होतं. शांत. भीती होती. काय होती. भीती होती. इथं हे लोक घाबरत नाही. आव्हान आलं पण भरोसा करतात का परमेश्वर आमचा विजय देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलली. मानसिकता बदलली. सगळे बोला काय बदलली. मानसिकता बदलली. जस्ट तुम्ही देवाचा अनुभव घेतलाय का नाही घेतला. येस. जर घेतला नसेल तर काही हरकत नाही. मी तुमचा विश्वास वाढवल. पण जर अनुभव घेतलाय तर तुमचा विश्वास आता मानसिकता चेंज झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या हिशोबाने तर 90% लोकांनी प्रभूचा काय घेतलाय. अनुभव घेतलाय. मग नवीन समस्या आल्यानंतर आम्ही भयभीत का. येस. असं का वाटतं का नाही मागचं सोपं होतं हे अवघड आहे. अरे मागचंही अवघडच होतं. मागचंही अवघडच होतं. त्याही वेळेस तू व्याकुळ होता. त्याही वेळेस झोप उडाली होती. त्याही वेळेस देवानी कार्य केलं होतं. मग याही वेळेस विश्वास ठेवू का तसंच देव कार्य करणार. येस. आमेन. पुढे वाचू. 17 वचन. तेव्हा सरुबेयाचा मुलगा अभिषय याने त्याचे सहाय्य केले आणि त्या पलिश्ताला मारून टाकले. तेव्हा दाविदाच्या माणसांनी शपथ वाहून त्याला म्हटले इस्रायलाचा दिवा तू विझवू नयेस. आता सगळे लक्ष द्या. गोल्यातला मारलं. कुणी मारलं. कारण आम्हाला माहिती आहे तेलाने काय झाला होता. अभिषेक झाला. आता ज्यांनी मारलं नाही बलिष्ठ व्यक्तीला त्याचा काय अभिषेक झालेला नाही बरं का तेलाने. साधारण व्यक्ती. कसा. साधारण. सेम वचन वाच. 17 वचन. तेव्हा सरुबेचा मुलगा. कोणाचा मुलगा. सरुबेचा मुलगा. चर्च असं एक मोठं पराक्रमी परिवार नाहीये. याचा काही विशेष तेलाने अभिषेक झालेला नाही. पण काय बदलली. मानसिकता बदलली. शाऊलाचा अभिषेक झाला तरी काम करत नाही. या साधारण व्यक्तीचा अभिषेक झाला नाही पण काय बदलली. मानसिकता बदलली. तुम्ही साधारण जरी असाल पण मोठे काम पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं ना का मी कुठे एवढा प्रार्थनेत आहे. मी कुठे एवढा वचनात आहे. मी कुठे एवढं देवाला धरून चालतो. पण जर तुझी मानसिकता देवाला आवडणारी आहे तर तू पण मोठे काम पाहशील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण काय म्हणू तो अभिषिक्त होता. कोण. दावीद. म्हणून करू शकला. तो अभिषिक्त म्हणून करतो. मी थोडी अभिषिक्त कमी करावं. चर्च इथं प्रभूंनी मुद्दामून लिहिलं का आता साधारण लोक पण बलिष्ठ लोकांना मारतायत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलली. मानसिकता बदलली. कम ऑन. काय बदलली. मानसिकता तुम्हाला काय बदलावं लागेल. मानसिकता बदलावी. तुमची मानसिकता बदलावं लागेल का नाही मी प्रभूच्या नावाने करणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या देवाने मोशेला विजय दिला, ज्या प्रभूने यहोशा बरोबर होता, जो परमेश्वर दानिला बरोबर होता, जो दाविदा बरोबर होता, तोच परमेश्वर देव मला सहाय्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपला हार्ट आपण चेंज करू, स्वतःला मोटिवेट करू, देव रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पुढे काय लिहिलंय, पुढे वाचू. 18 वचन. यानंतर असे झाले की गोप येथे पलिष्ठांशी पुन्हा लढाई झाली. तेव्हा सिबखै हुशाती याने सब जो रेफाईच्या संतानातला होता त्याला जीवे मारले. आता परत एका वेगळ्या व्यक्तीचं नाव. हे मुद्दामून रेफरन्स मी का घेतो, इथं वेगवेगळे गोल्यासारखे 4 व्यक्ती. किती? 4 व्यक्ती. गोल्या तर धरून 5 होते, पण हे 4ही लोक बलदंड होते. सहजरित्या त्यांना मनुष्य मारू शकत नव्हता, पण दाविदाद्वारे, दाविदाच्या अनुभवाद्वारे ह्या लोकांनी आपले विचार बदलले आणि विश्वास धरला का परमेश्वर आमच्या समोर आलेलं आव्हान आमच्या हातामध्ये देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला तुमचा विश्वास मोटिवेट करावा लागेल, स्वतःला उत्साह द्यावा लागेल का माझ्या जीवनामध्ये जे काही आव्हान आहे, जो काही संघर्ष आहे, परमेश्वर यात मला सोडणार नाही, देव मला याच्यातून विजय देणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जोरात आमेन म्हणा. आमेन. कोण करल परमेश्वर करल. हे रेफरन्स तुम्ही घरी वाचा. येस. पुढे वाच, पुढे अजून एक रेफरन्स आहे त्याच्यात. 19 वचन. आणि गोबात पलिष्ठांशी पुन्हा लढाई झाली. हा, एक काम कर, 22 वाच, 22 वाच. 22 वचन. हे 4 पुरुष गथात रेफाईच्या संतानात जन्मलेले होते. किती? 4 पुरुष. म्हणजे गोल्यासारखे 4 अजून होते जज. येस. आणि या सर्वांना इस्रायलच्या साधारण लोकांनी, कोणी साधारण लोक. साधारण म्हणजे हे बी लढाई करणारेच होते, परंतु त्यांचं असं विशेष नाव नव्हतं, असा विशेष अभिषेक नव्हता त्यांच्यावर. साधारण लोकांनी केवळ आपली मानसिकता बदलल्यामुळं मोठ्या आव्हानावर विजय मिळवला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू काय शिकवतो का तुमची समस्या परमेश्वरासाठी मोठं आव्हान नाही. जर तुमची मानसिकता माझ्या बरोबर उभी राहिली, तुमचा विश्वास जर मला भेटला, तर मी तुम्हाला मोठा विजय मिळवून देईन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं? सगळे बोला, कोणाकडे पाहायचं? परमेश्वराकडे प्रभूकडे पाहायचे. आपलं काय प्रॉब्लेम आहे का आपण समस्यात राहिल्यामुळं आपलं लक्ष निरंतर कशाकडे असतं? समस्येकडे असतं. इस्रायलच्या लोकांनी गोल्याकडे पाहिलं आणि दाविदाने कोणाकडे पाहिलं? परमेश्वराकडे पाहिलं. हा डिफरन्स आहे, तुम्ही कोणाकडे बघता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाकडे पाहायचं म्हणजे कशाकडे पाहायचं? देवाच्या वचनाकडे पाहायचं. आलेल्या वचनाकडे पाहायचं का देव काय बोलतो, येस. परिस्थिती काय म्हणती त्यापेक्षा देव काय बोलतो हे महत्वाचं आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण म्हणतो नाही, पहिले माझं ऐकूनच घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले माझं ऐकून घ्या. चर्च म्हणतो ते सांगत बसशील तर ती निराशा परत हवी होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा बोलल्याने काय येते? निराशाच येते. सगळं बोला, निराशा बोलल्याने काय येते? निराशाच येते. त्याच वातावरणात राहता. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. असे काही ठिकाणी जी दारूची दुकानं असतात, बार्स असतात, पहिले जुने गाणे असायचे. कोणते? जुने. तुटले जखमी दिल. आणि मग ते गाणे ऐकून पण त्याला त्याच्या जीवनाचं हे दुःख आठवतं का अरे हे नेहमी कसं आहे. सेमच आहे. समजा सिरियल बघता टीव्हीवर तुम्ही आणि ते कॅरेक्टर आणि तुम्हाला वाटतं माझं कॅरेक्टर, आणि ते बघता बघता तुम्ही काय होता? रडू लाग. इमोशनल रडू लाग. तो वाटतं तो बी तसा त्याच्या घरात आणि मी पण तसाच आहे. जस्ट ते तुम्हाला बाहेर काढतं का त्याच्यातच ठेवतं? त्याच्यातच ठेवतं. तुम्हाला ते समदुःखी करतं. कसं? समदुखी. मी पण असाच आणि तू पण तसाच. बाहेर थोडी पडणार आहे चर्च. Yes. पण वचन तुम्हाला समदुःखी करत नाही, वचन मानसिकता बदलतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जगिक गाणे ऐकले ना, तुम्हाला वाटलं माझ्यावर फार काही बीतलंय बाबा, माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही. ते गाणं नाही, गाणं ती माझी स्टोरी. तुझी स्टोरी तुला माहिती आहे, परत किती वेळेस ऐकतोस? येस. तुझी स्टोरी तुला माहिती आहे. त्या स्टोरीतून बाहेर पड. जास्त तू हे वाचशील ना, हे तुला जीवनाची वेगळी स्टोरी सांगणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जीवन तसंच पाहिजे का तुमच्या नजरेने? नाही. मग तुम्ही तुमचंच मांडा. पण जर तुम्हाला तुमचं भविष्य चेंज करायचं तर वचनाकडे बघायचं. येस. हालेलुया. वचन तुमची स्टोरी वेगळी करतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मानसिकता बदलायची, देवाकडे पाहायचं आणि वचन तुमचं भविष्य चांगलं दाखवतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणायचं का नाही, मी भरोसा करतो लॉर्ड ह्याद्वारेच मला विजय देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समुद्र दुभागायचा होता, प्रभूला मोठा प्रॉब्लेम नाही समुद्र दुभागणं. निर्माण कोणी केला? परमेश्वरानेच केला. मग ते म्हणतो माझ्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. येस. तुमची मानसिकता, तुमचे थॉट्स बदलले पाहिजे. म्हणून ते म्हणतो स्थिर उभे राहा, स्थिर उभे राहा. आणि भिवू नका. लॉर्ड तुम्हासाठी कार्य करणार, पण Yes. तुम्हाला काय उचलावं लागेल? पाऊल उचलावं उचलावं लागेल. आणि लागेल. ज्या तुम्ही पाऊल उचलणार, परमेश्वर अद्भुतरित्या समुद्र तुम्हासाठी फाडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलली? मानसिकता बदलली. जस्ट सगळं काही माइंडवर आहे. येस. सगळं काही माइंडवर आहे. जर तुमचं माइंड चेंज आहे, लॉर्ड काम करणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही ते सोडायला तयार नाहीये तर रिझल्ट येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे प्रॉब्लेम आहेत, देवाला माहिती आहे, परमेश्वराला करायचं काय ते तुम्ही ऐका. येस. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही ते ऐकाल, लॉर्ड तुम्हाला रिझल्ट देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कोण करल? परमेश्वर करत. होईल का? येस. बरं कधी होईल? ज्यावेळेस मानसिकता बदलणार. सगळे बोला कधी होईल? मानसिकता बदलल्यावर. हा, मानसिकता बदलायची. आता मानसिकता बदलली. आता कोणाच्या नावाने उभे राहताल? देवाच्या नावानं. सगळे बोला कोणाच्या नावाने? देवाच्या नावानं. आणि समजा नाही झाला रिझल्ट, मग आता तुमची मानसिकता नाही, इश्यू करणार आहे. कोण करणार आहे? येशू आज घरी गेले, सगळं वातावरण चेंज. निराश नको, देव करणार आहे, देव करणार आहे, देव करणार आहे. एक आठवडा काहीच झालं नाही, मग काय करणार? चर्च इथं आपला प्रॉब्लेम आहे. कुठं? इथं चार्ज, इथं चार्ज, आणि घरी डिस्चार्ज. इथं आम्ही मोटिवेट होऊन गेलो, हे माझा प्रभू करणार, आजचं वचन माझ्यासाठी, 100% आजचं वचन तुझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला असं वाटलं होतं का आजच हे काम होईल, आणि कदाचित आज झालंही असतं, पण आज झालं नाही, उद्याही झालं नाही. मग जर तुम्ही जे वचन ऐकलं त्यावर तुम्ही भरोसा केला, झालेल्या प्रार्थनेवर भरोसा केला, रिझल्ट नाही आला, तर मग काय चर्च? येस. मग परत काय होतं? आम्ही आशा ठेवत नाही आणि काय करत नाही? भरोसा करत नाही परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मार्था आणि मारिया या दोघाही कोणाला ओळखायच्या? येशूला. सगळे बोला कोणाला? येशूला. येशूला चांगल्या प्रकारे ओळखायच्या, त्याच्याकडून वचन ऐकायच्या, त्याचे कृत्य त्यांना माहीत होते. भाऊ आजारी पडला, भाऊ आजारी पडला म्हणून त्यांनी ट्राय केलं. कोणाला? येशूला बोलवायचं. सगळे बोला कोणा ट्राय केलं? येशूला बोलवायचं. का नाही? आता येशू आपल्या जीवनामध्ये आपण ट्राय करू. आम्ही लोकांच्या लाईफमध्ये मिरॅकल ऐकले, आता वेळ आला आमच्या लाईफमध्ये मिरॅकल होण्याचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू आपण योहान कार्ड 11 अध्याय. तिसरे वचन. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, हे प्रभू, पहा, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो दुखनाईत आहे. 4 वचन. पण हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, खूप सुंदर आहे. हा एक भाऊ इकडे येईल. कुणाला पाठव? कोणी दुसरं एक जण आज येशूपर्यंत निरोप गेला. येशूपर्यंत निरोप गेला. या दोघी या इकडे. मार्था मारियाचा भाऊ आजारी आहे आणि ते उपचार त्यांनी केले असतील. आता प्रयत्न करतात कोणाला बोलवायचा? येशूला बोलवण्याचा. सगळे बोला कोणाला बोलवायचं? येशूला चर्च बोलवण्याचा. यांनी येशूवर ट्राय केलं का नाही केलं? येस केलं. का बाबा येशूला बोलू, येशू येईल आणि आमच्या आजारी भावाला काय करल? बरं करल. रिझल्ट आला का? नाही आला. सगळे बोला रिझल्ट आला का? नाही आला. मग त्यांना येशू माहित नाही का? येस माहिती त्यांचा आहे. ईश्वर भरोसा नाही का? येस आहे. भरोसा नसता तर बोलवलंच नसतं. येस. आपला पहिला प्रश्न तोच असतो, पास्टर भरोसा नसतो चर्चला आलोच नसतो. एखादा म्हणणार विश्वास ठेव, लगेच राग येतो त्याला. अहो विश्वास नसता तर आलोच नसतं. अरे असं नसतं बाबा. यांचा विश्वास नव्हता का? येस. का म्हण होता का नव्हता? येस होता. उगाच निरोप पाठवला का? येस. त्यांना माहिती आहे हा मिरॅकल करू शकतो. येस. हा जिथं बोलल तिथं गोष्टी घडू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भरोसा आहे. काय आहे? भरोसा आहे. भरोशाने हाक मारली, भरोशाने प्रयत्न केला, पण प्रयत्नाला यश आलं नाही. जस आमच्याही प्रयत्नाला यश येत नाही, पुढं आम्ही आमची आशा काय करतो? सोडून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले कुणी प्रयत्न केला? मार्था मरियेने. दोघींनी प्रयत्न केला का येशू काम करणार? येस. पण प्रयत्नाला उत्तर आलं नाही. आणि आशा काय केली? सोडून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता येशू ट्राय करतोय. कोण? आता येशू ट्राय करतो. आता येशू चाललाय त्यांच्याकडं. येशू आला चर्च. हा रीड कर त्याचं 21-22. 21 वचन. मग मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू, तू येथे तर माझा भाऊ मेला नसता. आता लक्षात ठेवा, त्या दोघी त्यांच्या गावी होत्या. आता येशू त्यांच्याकडे गेला. कोण? येशू त्यांच्याकडे पहिले ते गेला. कोणाला घेणार होते संगती? येशूला. झालं काम? नाही. आता येशू त्यांना संगती घेतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता रीड करू पुढं. 22 वचन. हा. तरी आताही जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल, पुढं. हे मला ठाऊक आहे. 23 वचन. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. हा, येशू काय म्हणतो? तुझा भाऊ पुन्हा उठेल. पहिले इंटरेस्ट कुणी दाखवला होता? त्यांनी, मार्था मरियेने. पण काम घडलं का? नाही म्हणून घडलं. त्यांनी इंटरेस्ट काय केला? सोडून आता कोण दिला. इंटरेस्ट दाखवतोय? येशू इंटरेस्ट दाखवतो. येशू म्हणतो का ऐक, तुम्ही जे म्हणताय ना ते मी परत करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतात आता नाही, कधी?
पुनरुत्थानात. म्हणजे आता पहिले ते इंटरेस्ट घेत होते, आता कोण इंटरेस्ट घेतोय? येशू इंटरेस्ट घेतो. पण ते इंटरेस्ट घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं असंच होतं जज. एक आठवडी वचन ऐकतो, मोटिवेट होतो, देव करल करल करल, रिझल्ट येत नाही, नंतर आशा निघून जाते. देव परत दुसरे हप्ते परत इंटरेस्ट दाखवतो की मी करणार आहे, पण त्याचा आपला विश्वास त्याला भेटतच नाही. एक अनुभव आम्हाला निराश करतो, एक प्रयत्न आम्हाला तोडून टाकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुमचे 5 प्रयत्न झाले असतील, परमेश्वर इच्छा का 6 पण करावेत. काहींचे 7 प्रयत्न झाले असतील, देव म्हणतो 8ही कर. येस. भरोसा कर. प्रॉब्लेम हा नाहीये, प्रॉब्लेम हा आहे चर्च की तुम्ही भरोसा करता का परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या दिवशी तुम्ही मला हाक मारली, मी आलो नाही, मग तुमचा भरोसा अजूनही माझ्यावर का भरोसा सोडून टाकला. येस. हा प्रॉब्लेम आहे. किती लोकांना कळलं? पहिल्या दिवशी कुणी बोलवलं? मार्था मरियेने. आला का येशू? नाही मग आला. परत काय केलं पाहिजे येशूवर? भरोसा करतायत का आता? नाही करत. आता मन भरोसा ठेवायला तयार नाही. हाच आमचा प्रॉब्लेम आहे. एकदा प्रयत्न झाला, काहींचे 40 उपवास झालेत. म्हणजे आपलं कसं आहे की इथे आपले भरपूर पास्टर ओळखीचे असतात, ऑनलाईन असतात. हा म्हणला 40 उपवास, बरं तुझी 40. तो म्हणला सकाळची अशी 7ची प्रार्थना करायची, 7ची प्रार्थना. तो म्हणला ते 11ची अशी प्रार्थना, 11ची प्रार्थना. तो म्हणतो स्तोत्र ते वाचते. सगळं ट्राय झालं, सगळे स्विच काय केलेत? बघितले. जेवढ्या पास्टरनी जेवढे सजेशन दिलेत सगळे काय झालेत? चेक केले. सगळे बटणं लावून झालेत, काहीच व्हाय ना. आपण हे कर केलं, ते कर केलं, तिकडं जाऊन आलो, सगळं झालंय तुझं. मग आता काय प्रॉब्लेम आहे? काय कर? विश्वास ठेव. भरोसा कर. काय कर? भरोसा कर. सगळे बोला काय कर? भरोसा कर. तू ज्याच्यावर तुझा विश्वास दाखवला होता, रिझल्ट आला नाही तरी देवाची इच्छा का तुम्ही ट्रस्ट करावं, भरोसा करावा. रिझल्ट येईल तर इथूनच येईल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मग किती लोकांना कळतं देवाला पाहायचं चर्च का तुम्ही किती भरोसा तुमच्या फेलियर नंतर प्रभूवर दाखवता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा माध्यम आहे का तुम्हाला कोणता? नाही. देवाला पाहायचंय, तुझ्या मुखातून काय बाहेर पडत. येस. आणि अशा टायमाला काय बाहेर पडती? निराश. निराशा बाहेर पडते. उपास पास्टर 40 नाही 80 झालेत. किती झालेत? 80 झाले. 80 उपास झालेत, दशमांश झाला, अर्पण झालं, जेवढं सांगताल त्याच्या पलीकडे करून टाकले. येस. तुमच्याही नॉलेजमध्ये नसाल त्याच्या पलीकडे नॉलेज मला काय काय सगळं करून टाकलं. चर्च भरोसा किती करतो ते सांग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुझ्याकडे आहे ना त्यावर तू भरोसा करायचा. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. जरी तुला रिझल्ट देत नाही, तरी काय कर? भरोसा कर. प्रभूला तो भरोसा पाहिजे. येस. आणि देव कधी कधी मुद्दामून चेक करतो, तू तुझ्या पहिल्याच हाकेत मी तुझी हाक ऐकली, पण मला पाहायचंय किती भरोसा आहे माझ्यावर. येस. मी जर लेट करतो तर भरोसा करतो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर बायबल सांगते युवाची पत्नी म्हणली काय सात्विकता धरून बसता, देवाला काय दे शाप दे आणि आणि मरून जा. चर्च देवाला शाप देऊ नका, अपशब्द बोलू नका, आपली धार्मिकता मोजून दाखवू नका. कारण अनेक वेळेस यास उत्तर येत नाही, आमची धार्मिकता आम्ही मोजू लागतो. येस. काय मोजतो? धार्मिकता मोजू लागतो. लगेच आम्ही मोजून दाखवणार. मी उपवास केले, मी प्रार्थना केले, मी चर्चला गेलो, मी सुवार्थ सांगितली, देवासाठी हे काम केले, पण देवाने माझं चांगलं केलं नाही. अरे Yes. देव वाईट नाही, देव चांगल्यासाठी आलाय. येस. कशासाठी आलाय? चांगल्यासाठी आला. चोर, चोरी व घात व नाश आणि करण्यासाठी, येशू? जीवन देण्यासाठी. मग तुझा भरोसा कुठे आहे? येस. तुझं वाईट झालं तर तू म्हणतो कोणी केलं? देवानेच केलं. सगळं बोला कोणी केलं? देवानेच केलं. अरे असं कसं देव वाईट करणार? देव वाईट करत नाही, देव कोणाचा प्राण घेत नाही, देव प्राण देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्या जीवनात ज्या इश्यूचं काम दिसत नाही, आम्ही विश्वास ठेवत नाही. Yes. आणि त्यांचा विश्वासच इश्यूला काम करू देत नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याशी कोण बोलतोय? येशू बोलतोय. पण भरोसा करतायत का? नाही करत. कसं बस कन्व्हिन्स केलं, कबरेकडे गेले. कुठे गेले? कबरेकड गेले. आता फायनल स्टेज इश्यूच्या मिरॅकलची, आणि इश्यू म्हणतो काय काढा, धोंड बाजूला करा. पण ते म्हणतात नाही. आतमधून प्रेत साडण्याचा काय येत असेल? बास येत असे. म्हणजे या ठिकाणी आता येशू एवढा इंटरेस्ट घेतोय, पण या दोघी इंटरेस्ट दाखवायला तयार नाही. एक फेलियरनी त्यांना तोडलं. किती? एक फेलियर. एक प्रयत्न त्यांनी केला होता. कोणाला बोलवायचा? येशूला बोलवण्याचा. मग परत प्रयत्न का नाही केला? येस. भरोसा. कमॉन, केला पाहिजे का नाही? येस, केला पाहिजे. आम्ही एक प्रयत्न करतो, 2 प्रयत्न करतो, काहींचे प्रयत्न वर्षभर असतील, 2 वर्ष असतील. का तुटला तू भरोसा का नाही करत? मग देव बघतो का तुझा आता भरोसा मी नाही, दुसरं काहीतरी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझल्ट येऊ न येऊ, माझा भरोसा परमेश्वरच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल तर देवा तूच करशील, तुझ्या पलीकडे मला ब्लेसिंग कोण देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला आमचा विश्वास प्रूव्ह करावा लागेल परमेश्वराला. देवाची पण इच्छा आहे, मार्था आणि मारिया तुम्ही माझा भरोसा दाखवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाखवला का भरोसा? नाही. भरोसा दाखवला नाही चर्च. मग इथं कळतं किती विश्वास नाही. घरी काय भरत होती?
प्रार्थना. घरी. प्रार्थना. आणि इतका मोठा पास्टर कोण? येशू. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या घरी फी भरायची. आणि विश्वास आहे गचच. नाही. किती अभिमान असेल येशू आमच्या ओळखीचा. लहानपणापासून आम्ही काय झालो, संगती वाढलो, इतका अभिमान येशूचा असेल. पण ज्या कसोटी आली चर्च हेच येशूसाठी अडखण बनले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या प्रयत्नामुळे निराश झाले आणि भरोसा करायचं काय केलं, सोडून दिलं. आमचे प्रयत्न होतात आणि भरोसा तुटू लागतो चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांशी देव बोलतोय आज. देव तुमचा भरोसा परत मिळवणार आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं होतं चर्च. आपली धार्मिकता आपण मोजतो. आपण म्हणतो देवा मग चांगलं वागून फायदा काय, काय म्हणतो आपण, चांगलं वागून फायदा काय. आपला हा इथं आपण खूप जोर धरतो. मग चांगलं वागून काय फायदा तरी माझा, एवढा जीवाला जाळून माझा काय फायदा. अरे फायदा आहे तुझा. Yes. देव तपासतोय तुला. आणि देवाने ब्रेक मारलंच का होतं, तुझ्या आत काय घाण आहे ती बाहेर यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेच नाही शब्द चांगलं वागून काय फायदा. देव म्हणतो हे लपलेलं होतंय. येस. ही प्रार्थना आराधना हे वरवरचं होतं. आतलं दाखव आत काय तुझ्या. आणि जस हे आतलं येतं ते म्हणतो हे जाऊ दे घाण, मग मला कार्य करू दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या फक्त मुखातून नाही तुझ्या आत्म्यातून मी मला गौरव घेतला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यास प्रभू ब्रेक मारल, काय मारल, ब्रेक. चर्च तुमच्या मुखातून निराशा बाहेर येता कामा नाही. तुमचं मुख कसं पाहिजे, बंद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया म्हणताय. सहन करताल का कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या. सहन करावं लागेल चर्च. आणि मर्यादाच्या पलीकडे देव परीक्षा घेत नाही. जस तुम्ही प्रूव्ह कराल का नाही प्रभू तुझ्या पलीकडे मला काहीच नाही, तू थांबवते का मी थांबतो, तू देत नाही का काय हरकत नाही, मी ट्रस्ट करतो परमेश्वर, देव तुम्हाला वाढवणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे चर्च सुरू करताना अनेक दिवस खूप कमी लोकात काम केलंय. आणि त्या टायमाला ॲज अ पास्टर म्हणून लोक फक्त गर्दी पाहतात. काय पाहतात, गर्दी पाहतात. आणि त्या टायमाला सिद्ध करणं का नाही प्रभू मला वाढवल, लोक ट्रस्ट करत नाही. पण तुमचा फेथ तुम्हाला प्रूव्ह करायला लागतो का ज्या देवाकडे मी पाहतो तोच मला वाढवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च त्या तो प्याला पिणं खूप टफ आहे. कारण लोक तुम्हाला त्यावेळेस सहमत होत नाही. ते तुमच्या सेवर ब्लेम करतात. आणि काय करतील, जी खूप मोठी मिनिस्ट्री, जी खूप, मिनिस्ट्री आहे. आणि तुम्हाला कम्पेअर करतील. अरे वा त्याचा प्रवास कुठून सुरू झाला, माझा प्रवास कधी सुरू झाला, मला त्याला का तोलतो तू. येस. पण लोक तुम्हाला काय करतील, लगेच तोलतील. लगेच अरे तू काहीच नाही, तू काहीच नाही, अरे मला का तोलतो. ते तुमचा विश्वास तोडतील, ते तुम्हाला खिन्न करतील. पण नाही, मला यांच्या नादी लागायचं नाही, मला माझ्या प्रभूकडे बघायचं. टाइम सांगल प्रभू, सांगल प्रभू मला लिफ्ट करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला भरोसा करायचा कोणावर, देवावर. लोक कठीण करून तुमच्या प्रती देवाच्या प्रती रोष आणतील, तो रोष येऊ द्यायचा नाही. तुम्ही देवाकडे नम्र व्हायचं, देव तुम्हाला उंच करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च येशूला कार्य करायचंय, पण दोघात तो विश्वास सापडत नव्हता. पण कुणी कन्व्हिन्स केलं, येशूनं. सगळे बोला कुणी कन्व्हिन्स केलं. येशूनं. आज तुम्हाला परत कोण कन्व्हिन्स करतंय. येशू. म्हणलं प्रभू टॉपिक चेंज दे, म्हणतो परत कन्व्हिन्स कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण आपण रिपीट घेत नाही. पण ते म्हणलं नाही परत जा, मी परत खोलवर घेऊन जातो. कारण देवाला तो विश्वास अजून पण काय होत नाहीये, भेटत नाही. भेटत नाहीये. मानसिकता सोडत नाहीये. तू तुझी मानसिकता धरून आहेस, तू असंच आहे तसंच आहे तेच आहे. मानसिकता बदल, प्रभूकडे बघ, देव विचार बदलून टाकल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं इथं रिवायवल येईल, कुठं, मानसिकतेमध्ये. इथं रिवायवल येईल, मग जीवनामध्ये रिवायवल येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे चर्च का आपण ट्रस्ट केलं पाहिजे. येस. कोणावर, देवावर. जसं तुम्ही ट्रस्ट कराल लॉर्ड काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा येशू शारीरिकरित्या कसा, शारीरिकरित्या कोणाबरोबर, मार्था आणि मरियेसोबत. आज आत्मिकरित्या आहे येशू. येस. कसं, वचनाद्वारे. सगळे बोला कशाद्वारे, वचनाद्वारे. आज वचनाद्वारे येशू तुमच्या बरोबर आहे. येस. आज प्रार्थनेद्वारे येशू तुमच्या बरोबर आहे. आज आराधनेद्वारे येशू तुमच्या बरोबर आहे. आज जिथं चर्च आहे दोघं तिघं, तिथं येशू तुमच्या बरोबर आहे. मग जसं शारीरिकरित्या येशू त्यांच्या बरोबर होता, आज आध्यात्मिकरित्या या माध्यमाने येशू आपल्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाची इच्छा आहे का आलेलं वचन म्हणजे आलेलं येशू, त्यावर काय कर, भरोसा कर. तू आलेल्या वाचनावर भरोसा धरलाच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो वाचनावर भरोसा करल तो ब्लेस होणार. वाचनावर Yes. भरोसा करणं म्हणजे कोणावर भरोसा करणं, येशूवर भरोसा करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं ज्यावेळेस मरियेकडे देवाचं वचन आलं, काय आलं, वचन आलं. आणि ते म्हणले का तू धन्य आहेस आणि तू गर्भ धारण करशील. ती म्हणली शक्यच नाही. काय म्हणली, शक्य नाही. कारण मी पुरुषाला जाणत नाही. मग हे कसं काय पॉसिबल आहे. पण लास्ट म्हणती प्रभू तुझ्या वाचनाप्रमाणे मला हो. येस. हालेलुया.
कोणाच्या? तुझ्या वचनाप्रमाणे. कमॉन, शब्द आला, काय आला? शब्द आला, आम्हाला पण काय येतो? वचन येतं. पण आपण म्हणतो प्रभू कसं काय पॉसिबल आहे, पण शेवटी ती काय म्हणती? तुझ्या म्हणण्यावरून. आम्हाला पण तेच म्हणायचं येस का प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. येस, हालेलुया. तिची मानसिकता, तिचं ज्ञान तिला सांगतं का असं एका कुमारी स्त्री बरोबर होऊ शकत नाही. पण जर देवाचा शब्द आला तर प्रभू काही पण होऊ शकतं. येस, आमेन. होऊ शकतं का? येस, मग तुम्हाला कोणाचं वचन येतं? देवाचं वचन येतं का चर्च? येस, कुणी येतं. ट्रस्ट केलं पाहिजे? आपण. जेही संडेला तुमच्याकडे वचन येतं त्या वाटतं तुम्ही ट्रस्ट केलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाकडून आजचं एक प्रॉमिस तुमच्यासाठी येतंय आणि त्या वाटतं तुम्ही भरोसा केला पाहिजे. जर हे लॉर्डचा शब्द आहे तर हा पूर्ण होणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू आपण त्याच्यामध्ये. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, हे कसे होईल? हा, ती काय म्हणती? कसे होईल? तो म्हणतो का परमेश्वर तुझ्याद्वारे एक संततीला काय देणार आहे? जन्म देणार. पण ती म्हणती कस काय शक्य आहे, हे इम्पॉसिबल आहे. Yes. आणि आपल्या दृष्टीने कसं आहे? इम्पॉसिबल. Possible. पण कुणी पॉसिबल केलं? परमेश्वराने. जस्ट ते ऑटोमॅटिक पण झालं नाही, त्यात मरियेचा सहभाग आहे. कोणाचा? मरियेचा सहभाग. कसा सहभाग आहे? रीड करू आपण त्याचं. रीड कर 38. 38 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. हा, कशाप्रमाणे? तुझ्या वचनाप्रमाणे हो. आता पहा प्लीज, सगळे इकडे पहा. शारीरिकरित्या ती कोणाला जन्म देणार आहे? येशूला. पण जोपर्यंत आत्म्यात त्याला तू जन्म देत नाही वचनाद्वारे, तो पण ते शारीरिकरित्या पूर्ण होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा काय आला? ती पहिले नाही म्हणती. काय म्हणती? नाही म्हणती. मग नाही होणार. पण जस तू म्हणती तुझ्या वचनाप्रमाणे हो, म्हणजे तू ऍग्री होती का देवाचं वचन करू शकते. येस. जस तुम्ही ऍग्री होता, प्रॅक्टिकली ते तुमच्या लाईफमध्ये घडतच. येस, हालेलुया. नाही कळलं? प्रॅक्टिकली होण्यापूर्वी वचनाद्वारे होतं. कशाद्वारे होतं? आता प्रभूची इच्छा का मी जे बोलतोय तुम्ही तुमच्या आत्म्यात त्याला जन्म द्या पहिले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही त्याला बिलीव्ह कराल मग प्रॅक्टिकली ते ब्लेसिंग तुम्हाला दिसतील. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत आलेलं वचन तुम्ही मान्य करत नाही मग प्रॅक्टिकली पण ते घडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बोलता का हालेलुया? करेल का परमेश्वर? इथे दोन टाईपचे लोक असतात. एक म्हणतात संदेश चालू ठेवून, एक म्हणतात संदेश बंद कर. इथं दोन टाईप. एक म्हणतात संदेश चालू असून आणि एक म्हणतात बंद करा. कसं बरं? आत्म्याला स्पर्श होत नाही. जे ओढतात ते मोटिवेट करतात. येस. तेव्हा बंद कर बाबा, मला गाड्या बघावं लागतात. किती वाजलेत? मग मला बोधरेशीन येतं, बंद कर बाबा, झोपायला लागलेत. पण काही मला काय करतात, मग ते वचन मला रिसीव्ह करावं लागतं. अरे नाही, मोटिवेशन भेटतं, कॅरी ऑन. या 4 लाखांकडे लक्ष नको देऊ, हे जॉमलाच काढून राहिले. पहिले आत्म्यात घ्यावं लागतं. कुठं? आत्म्यामध्ये. म्हणजे मला पुढे अजून 15 मिनिट प्रीच करायचंय, अर्धा तास करायचंय, पण ती टक्कर 10 मिनिट पहिले फाईट चालते माझ्या माइंडमध्ये. 3 जण एकदम पार असे असं वाटतं अरे बाबा लय लेट झाला का काय. म्हणून मी घडी काय बघतो मधी का तो रिप्लाय येतो कुठून तरी मला, पास्टर लय झाला आता बस कर. म्हणून मी मधीच काय करतो, मला शॉक पडतो इतक्या लवकर कस काय. पण काही लोक मला मोटिवेट करतात, मग मी ते रिसीव्ह करतो. नाही तू कॅरी ऑन कर. आणि नंतर शेअरसाठी कुणीतरी भेटतं आणि ते म्हणतं लास्ट जे घेतलं ना, जे मला नव्हतं घ्यायचं, तिथंच देवाने मला टच केलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मला असं वाटत असतं आता हे नको, हे जाऊ दे प्रभू, आता पुढच्या आठवडे घेऊन टाकतो. का रिस्पॉन्स असा येतोय. पण स्पिरिटमध्ये परमेश्वर कुठून तरी मोटिवेट करतो, अरे नको ते घेऊनच टाक तेवढं, मग क्लोज कर. आणि शेवटी एक जण येतोच आणि तो म्हणतो की हेच मला टच झालं. येस. आणि आत्म्यात मी तर मला तर दिसत होतं का रे मला ते घ्यायचं नव्हतं. का मग कळतंय. म्हणजे जे मी प्रॅक्टिकली पुढं पाहिलं, पहिले आत्म्यात ते घेऊन देऊन मला करावं लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का नाही, प्रभूचं वचन आहे, मला ते घेऊन चालायचंय, देव मला मोटिवेट करतोय तर मला ते करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही रिप्लाय मला पुढं प्रीचिंग करू देत नाही. पण जर देवाचा आत्मा मला फोर्स करतो का जाऊ दे, लक्ष देऊ नको, लेट तर लेट, तू प्रीच कर, चेस ते काम करून जात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण पहिले कुठं रिसीव्ह करावं लागेल, आत्म्यात. कुठं? आत्म्यात. जसं तुम्ही आत्म्यात रिसीव्ह कराल देवाचं वचन काम करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा सेवक अलिशा म्हणतो दुष्काळ पडला होता. काय पडला होता? दुष्काळ. आणि तो म्हणला उद्या या दिवशी इतकी स्वस्तही होईल का ती कल्पनेच्या पलीकडे असेल. Yes. पण एक व्यक्ती म्हणतो का आकाशाची कपाट जरी उघडली तसं होणार नाही. तो म्हणतो का आकाश कपाटे उघडतील, देव चमत्कार करल, पण तू तो बघणार नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जे रिसीव्ह करणार नाही ते ब्लेस होणार नाहीत, ते देवाचं कार्य पाहणार नाही. नाही. पण जे देवाचा शब्दाचा मान करतात ते लोक ब्लेस होतील. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आलेल्या वचनावर काय ठेवायचं? भरोसा ठेवायचा. जे काही प्रार्थनेत वचन येईल तुमच्यावर, जे काही संडेला प्रभू देईल ते तुम्हासाठी रेमा वर्ड आहे चर्च. येस आमेन. आणि हेच वचन तुम्हाला विक्ट्री देणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड गोष्ट, प्रे व भरोसा करा. दोन प्रेयर, एक पास्टांची प्रार्थना आणि एक तुमची प्रार्थना. चर्च मग तुम्हासाठी काय केली जाते? प्रार्थना केली जे काही शब्द परमेश्वर प्रार्थनेत तुमच्या लाईफवर पाठवणार त्यावर तुम्ही भरोसा केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेही भविष्यवक्ता यायचा आणि काय बोलून जायचा? शब्द बोलायचा. जायचा. हिजकियाला म्हणला भिवू नको. काय म्हणला? भिवू नको. त्याला वर्ड्स पाठवले त्यांनी. आणि ज्यावेळेस प्रार्थनेद्वारे तुमच्यावर शब्द येतील तुम्ही बिलीव्ह करायचं का, अरे बाबा शब्द आलेत माझ्या लाईफवर, मी या शब्दावर बिलीव्ह करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुसरं स्वतःच्या प्रार्थनेवर. कोणावर? स्वतःच्या प्रार्थनेवर. जस अलिशा होता तो म्हणला जा आणि बघ ढग येतोय का, तो म्हणला नाही येत. 7 वेळेस त्यांनी काय केलं चर्च? पाहिलं. म्हणजे 7 वेळेस तो काय करत होता? प्रे करतोय. काय करतोय? प्रार्थना करत भरोसा होता. करतोय आपल्या प्रार्थनेवर. एक टाइम पाहिलं, रिझल्ट आला का? नाही आला. सोडली का प्रेयर? नाही सोडली. परत पाहिलं, आला का रिझल्ट? नाही आला. परत प्रेयर. चर्च तुम्हाला भरोसा करावा लागेल वाचनावर, प्रार्थनेवर. इथून देवा तुम्हाला रिझल्ट देणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? करण्यालास फास्टिंग प्रे करणारा व्यक्ती, असं लिहिलं का देवाचा देवदूत तिथे येतो आणि म्हणतो तुझे उपास प्रार्थना प्रभूने पाहिली. येस. कुणी? प्रभूने पाहिले. एक टाइम उपास प्रार्थना चालू होते, उत्तर येत नव्हतं, पण एक टाइम देवदूत बोलून गेला. स्पेसिफिक लिहिलंय त्याच्यात, तुझे उपास प्रार्थना दान धर्म प्रभूंनी पाहिलाय. लिहिलंय असं. उपास प्रार्थना आणि दान धर्म कुणी पाहिले? परमेश्वराने पाहिला. तुम्ही भरोसा करा. Yes. जे आध्यात्मिक शस्त्र प्रभू तुम्हाला वापरायला लावतोय, कोणाला प्रेयर वापरतोय, कोणाला वचन वापरतोय, कोणाला आराधना वापरतोय, हेच तुम्हाला रिझल्ट देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? त्याचं दान धर्म पण कोणी पाहिलं? देवाने. ऑफरिंग देताना पण बिलीव्ह करा का याचे ब्लेसिंग्स देव मला पाहतोय. येस आमेन. अर्पण टाकायचं म्हणून टाकू नका, बिलीव्ह करा का याद्वारे परमेश्वर मला अजून बरकत्ता देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लास्टला आपण फक्त जड अंतकरणाने काय टाकलं? ऑफरिंग. आता टाकावं लागेल बाबा. आता काही मोठ्या लोकांना पाठवतात, मग नाहीतरी कसं टाकायचं? चेस तू कोणत्या अंतकरणाने टाकतो? जर तुझा फेथ तू ऍक्टिव्हेट करतो का, दान धर्म प्रभू पाहतो. येस. कोण पाहतो? परमेश्वर पाहतो. त्याचा रिवॉर्ड परमेश्वर देतो. येस. हालेलुया. जस तुम्ही बिलीव्ह करत नाही, तुम्ही जे करताय त्याद्वारे मी ब्लेस होणार, तर तुम्ही कसे ब्लेस होणार? चर्च तुम्हाला भरोसा पाहिजे ही प्रार्थना, हे उपास, हे अर्पण, हे वचन मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज रिझल्ट आला नाही पण मी बिलीव्ह करतो आणि मी ते करत राहील, इथूनच देव मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? वचन बंद करायचं का? नाही. उपास बंद करायचा का? नाही. ऑफरिंग बंद करायचं का? नाही. तुमचं वंटन बंद करायचं का? नाही, जाऊ दे प्रभू, तुला देऊन काय माझं गणित सॉल्व्ह आहे ना. भरोसा कर. काय कर? भरोसा कर. भरोसा कर. जे तू करतोय ना त्याच्यावर काय कर? भरोसा कर. कारण ज्याच्या नावाने करतोय ना तो विश्वासू आहे, येस. तो हालेलुया. तुला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही प्रे करतोय पण भरोसा करत नाही. आज आम्ही वचन ऐकतो पण भरोसा करत नाही. आज आम्ही अर्पण देतोय, ऑफरिंग्स देतोय, वंटन देतोय, पण स्वतःवर आम्ही भरोसा करत नाही की हे मला फळदायी करते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, करणार का भरोसा? येस. कोण करल? चर्च ट्रस्ट पाहिजे. येशू सांगते का नाहीये? पण आहे का येशूवर भरोसा? नाही. सेम मार्था मारियासारखीच आपली स्टोरी. येशू पण आपल्या संगती आहे. सोडत नाही राहिला. सोडलं का येशूने? नाही सोडलं. मोटिवेट करतोय बरोबर कसं बसं कबरीपर्यंत घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण सोडणार नाही चर्च. म्हणून प्रत्येक आठवडी देव आम्हाला काय करतोय? मोटिवेट करतो. अरे तुमच्या लाईफ मध्ये मला मिरॅकल करायचाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचा मला काय पाहिजे? भरोसा पाहिजे. church. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका प्रयत्नात झालं नाही, निराश होऊ नका. परत प्रयत्न करा, इथूनच तुम्हाला उगवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही समजा MBA ची डिग्री केली किंवा तुम्ही डॉक्टरची डिग्री केली आणि तुम्ही म्हणता नाही आता डॉक्टर धंदा चालत नाही, आता इंजिनियर होतो. करता का तसं? करता का चर्च? नाही करत. एखादाच भेटेल असा वेगळा, पण 99% तसे भेटत नाही. D.Ed B.Ed केलं तुम्ही म्हणता नाही शिक्षण नाही भेटत, जाऊ दे दुसरं काहीतरी करतो. जे तुम्ही कोर्स केला त्यावर तुम्ही ट्रस्ट करता का इथूनच मला काय भेटल? जॉब भेटल. देवाकडे तीच प्रार्थना करता ना, देव हा कोर्स केला, आता प्रभू हे कोर्स माझा आशीर्वादित कर. देव आता ही गाडी घेतली, आता बिझनेस प्रोव्हाइड कर. घेतलं ते आणि बिझनेस दुसरा करता का? नाही. मग ते म्हणतो त्याच्यावर भरोसा आहे. मार्क चांगले नाही तरी त्याच्यावर भरोसा आहे. मार्क चांगला नाही पण देवा तू देऊ शकतोस. त्या डिग्रीवर भरोसा आहे 40%वर आणि माझ्यावर भरोसा नाही तुझा कमी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च? ते म्हणतो पक्षपात आहे. काय पक्षपात आहे? म्हणजे त्याच्यावर भरोसा आहे
पण देवाच्या वचनात तुझा भरोसा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट ट्रस्ट करा. कोणावर? देवावर. प्रभू करू शकतो. अन्यायी राजा न्याय करू शकतो, तर देव न्याय नाही करू शकणार का? येस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, देव सिंहाची तोंड बंद करतो, मग देव आपलं मुख आम्हासाठी बंद ठेवल का? नाही. मग का आम्ही भरोसा करत नाही? देव म्हणतो भरोसा कर. काय कर? भरोसा जो कर. येशू माझ्या बरोबर आहे, वचनाद्वारे, प्रार्थनाद्वारे, आराधनेद्वारे, उपासाद्वारे, इथूनच मला आशीर्वाद भेटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, भेटेल का चर्च? येस. बिलीव्ह करा चर्च. ओके, पुढे जाऊ प्लीज, बसा तुम्ही. चर्च, देवाची इच्छा आहे का आम्ही ट्रस्ट केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक उदाहरण मी घेईल समजण्यासाठी, का जेही आध्यात्मिक शस्त्र आपल्याकडे आहेत, काय काय सांगा बरं. वचन, प्रार्थना. जोरात बोला. वचन, प्रार्थना, आराधना, उपवास. वचन, हे सर्व वेपन्स आहेत का नाही आहेत? येस आहे. कुठून काम होणार? याच्यातूनच होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा प्रयत्न करा, रिझल्ट आला नाही, काय फरक पडत नाही, पुन्हा ट्राय करा. आलिशाने ट्राय नाही केलं का? येस केलं. किती वेळेस ट्राय केलं? 7 वेळेस. तुम्हाला परत ट्राय कर, येणार तर रिझल्ट इथूनच येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तेच आम्ही शिकणार आहोत का यहोशवाला प्रभूने कोणतं युद्ध लढायला लावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे युद्ध कोट पाडायचं नव्हतं, हे युद्ध मानसिकताचं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मानसिकता तुम्ही कशी चेंज करायची, आणि जर तुम्ही ती चेंज कराल, देव तुम्हासाठी मोठे कोट पाडणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, एक उदाहरण मी घेईल. हा, सिस्टर्स लोक या इथं. हा, बदच तुम्ही तयार आहेत? यरिओ बद्दल पाहतोय. कशाबद्दल पाहतोय? यरिहो बद्दल. हा, लक्ष द्या सगळे. लास्टचा मेसेज आहे, मग आपण क्लोज करणार आहोत. चर्च एक वेगळी लढाई. आतापर्यंत लढाई तलवारीने लढली. कशाने? तलवारीने लढली. तलवारीने लढली. पण एक अशी लढाई आहे की जिथे तलवार काम करत नाही. एक वेगळी लढाई इस्रायल समोर आहे, आणि प्रभूला एक वेगळा अनुभव त्यांना द्यायचा. चर्च, हे जे राऊंड दिसतोय ना, हा यरिओचा कोट आहे. कसला? यरिहोचा कोट. आणि त्या टायमाला काही अशा मोठ्या तोफा नव्हत्या, काय त्या तोफाद्वारे इस्रायलला काय करल? पाडल. पण एक आव्हान त्यांना जिंकायचंय. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. बायबल सांगतं का हे जिंकण्यासाठी परमेश्वराने यहोशूआला नियुक्त केलं. कोणाला? यहोशवा. आणि प्रभू त्याच्याशी बोलला, एक लढाई वेगळी आणि तुला वेगळ्या प्रकारे लढायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू आपण. यहोशवा काढू. 3 वचन. तर तुम्ही सर्व लढाऊ पुरुष एक वेळ नगराच्या सभोवती चालत जाऊन नगराला फेरा घाला. 6 दिवस तू असे कर. 4 वचन. आणि 7 याजकांनी कोशापुढे शिंगाचे 7 करणे घेऊन चालत जावे. मग 7व्या दिवशी तुम्ही 7 वेळा नगराला फेरा घाला आणि याजकांनी करणे वाजवावे. 5 वचन. आणि ते शिंगांच्या करण्यांनी दीर्घध्वनी करतील आणि तुम्ही करण्याचा शब्द ऐकाल, तेव्हा असे व्हावे की सर्व लोकांनी मोठी आरोळी मारावी आणि नगराचे गावकूस जागच्या जागी आपोआप पडेल. मग Okay. लोकांनी म्हणजे Mic set आहे? प्रत्येक पुरुषाने आपापल्या पुढे वर चढून जावे. ओके, सगळ्यांनी ऐकलं. आता यरिओचा कोट यांना जिंकायचा आहे. काय करायचं आहे? जिंकायचा आहे. आणि प्रभू म्हणला का तलवारीने पहिले लढायचं नाही. पहिले कोट हस्तगत करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू म्हणला का तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही तुमचा कोश घ्यायचा. काय घ्यायचा? कोश घ्यायचा. कोणता कोश? कराराचा कोश. कर्राचा कोश, ज्याच्यामध्ये कोणाची उपस्थिती आहे? देवाची उपस्थिती तो आहे. घेऊन यायचा. येस. आणि तुम्ही तो घेऊन येताना 7 दिवस काय करायचं? फेऱ्या मारायच्या. हा, आता हे डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहू. ठीक आहे, देवाच्या कृपेने आपल्याकडे तयार आहेत. आपण स्टार्ट करू. हा, बस होल्ड करा. हा, बस. ना, खूप सुंदर आहे चर्च. त्यांनी जे वाचलं ऐकलं तुम्ही? तो म्हणला कोश घ्यायचा. काय घ्यायचा? कोश घ्यायचा. आणि तुम्हाला हा कोश घेऊन तुमच्या पुढे कोण काय वाजवणार? कर्णा वाजवणार. सगळे बोला, काय वाजवणार? कर्णा हा वाजवणार. कर्णा वाजवण्यात येईल. बाकीचे सर्व सैन्य कुठे चालणार? पाठीमाग. आणि कोश घेऊन चालतील. किती दिवस? 7 दिवस. सगळे बोला, किती दिवस? 7 दिवस. आता यांना माहित नाही. हे फक्त कोणाला माहिती आहे? यहोशवाला. यहोशवाला. हो, माझी इच्छा पकडावं. हे खूप सुंदर आहे. प्रभू कोणाशी बोलला? यहोशवाशी बोलला. आणि यहोशवा म्हणला, जोपर्यंत मी सांगत नाही त्या दिवसापर्यंत, त्या दिवसापर्यंत. म्हणजे दिवस सांगितला नाही त्यांना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का प्रभू म्हणतो चेक करायचं? येस. हालेलुया. काय करायचंय?
चेक करायचं. ज्या दिवसापर्यंत मी तुम्हाला सांगत नाही त्या दिवसापर्यंत तुम्हाला मुखातून वाणी काढायची नाही. पण काय वाजणार? फक्त कर्ण वाजणार. करणं वाजणार. येस हालेलुया. देह बोलणार नाही, फक्त आध्यात्मिक वाणी होणार. चर्च येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली लढाई खूप सुंदर आहे. तो म्हणतो का ज्यास तुम्ही फेरी माराल काय कराल? फेरी मारल. तुम्ही फेरी मारताना तोंड बंद करायचं. किती दिवस? 7 दिवस. पण फक्त काय वाजत? कर्ण वाजेल. शारीरिक गोष्टी बंद, दैहिक गोष्टी बंद, फक्त आध्यात्मिक ध्वनी येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. फर्स्ट राऊंड. चला फर्स्ट राऊंड प्ले कर. ओके स्टॉप. किती राऊंड झाला? आला का रिझल्ट? चल आता पण त्यांनी रिझल्ट दिलाय. कशाने? कर्राच्या कोशाने. जिथं कुठं युद्धात हे नेल्याने काय दिलाय? रिझल्ट दिला. इथे विजय भेटला का? नाही. एका दिवसात रिझल्ट येत नाही. चला सेकंड राऊंड. स्टॉप करा. किती चक्कर झाल्या? 2. आला का रिझल्ट? नाही आला. जस्ट रिझल्ट काही येत नाही. प्रयत्न चालू आहेत. करणार रोज फुकायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझल्ट नाहीये. रिझल्ट नाही. देव काय सांगतोय चर्च? प्रभू म्हणला का तोंड कसे ठेवायचे? गप्प ठेवायचे. हे ते म्हणतील सर भाऊ किती चक्रा मारायचे? कमान बोलतील का नाही? येस बोलतील. लगेच बोलतील. अरे एक चक्कर मारली काय झालं नाही. तो म्हणला तोंड बोलायचेच नाही. बोलल तर फक्त करणारच बोलल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर चेक करतोय चर्च. काय चेक करतोय परमेश्वर? तुमचा भरोसा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा बाबतीमध्ये? हा कोष ठेवा याच्यावर. कोष ठेवा याच्यावर. चर्च हा फक्त एक कोष नाही. या कोषमध्ये काय देवाचं वचन आहे. सगळे बोला काय? वचन आहे. तसंच या कोचमध्ये काय? कोषमध्ये काय? देवाचा मानना मानना आहे. आणि त्यामध्ये अहरोनाची काय आहे? काठी आहे. म्हणजे आध्यात्मिकरित्या परमेश्वर हे सांगतो का याच्यामध्ये माझ्या आज्ञा आहेत, याच्यामध्ये माझा मानना आहे, याच्यामध्ये अहरोनाची काठी आणि आहे. याच्यामध्ये या कुर्बानमध्ये माझी काय उपस्थिती आहे. येस. जस्ट तुम्ही 1 दिवस करता, 2 दिवस करता, रिझल्ट येत नाही, पण तरी तिसऱ्या दिवशी तुम्ही जाताना तुम्ही भरोसा करताय. काय करताय? भरोसा. सगळे बोला काय करताय? भरोसा. तुम्ही असलेल्या वचनावर भरोसा करताय. Yes. तुम्ही ख्रिस्त शरीरावर भरोसा भरोसा. करताय. तुम्ही तुमच्या समर्पणावर काय करतायत? भरोसा. आणि तुम्ही अजूनही जोडू शकता. तुमच्या आराधनेवर तुम्ही भरोसा करताय. Yes. तुमच्या प्रार्थनेवर तुम्ही भरोसा करताय. म्हणजे जसा हा कोश घेऊन चालले होते, कोश म्हणजे त्या आध्यात्मिक गोष्टीवर तुमचा भरोसाच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? म्हणजे हे जसे कॅरी करतायत ना, हे फक्त चक्कर मारत नाहीये. ते म्हणतो भरोसा करता का याच्यावर? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोश प्रभू कुठे राहायचा पहिले? कोश. जोरात बोल. कोशामध्ये. कोशामध्ये. आता कोश कोण म्हणलंय? आपण. सगळे बोला कोश कोण म्हणलंय? आपण. वचन कोणात आहे? आपल्यामध्ये ख्रिस्त आहे. शरीर कोणात आहे? आपल्यामध्ये अर्पण आहे. कोणात आहे? आपल्यामध्ये आहे. आता आपणच कोश आहोत. येस. आता आपल्यातच वचन आहे. Yes. आता आपल्यातच प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझल्ट आला नाही तरी काय करतायत? भरोसा करतात. 1 दिवस ट्राय केलं, रिझल्ट आला का? नाही आला. सेकंड डे ट्राय केलं, भरोसा आला का? रिझल्ट नाही आला. पण सोडला का कोश? नाही सोडला. भरोसा करतायत येस. हालेलुया. का हेच मला विजय देणार आहे. येस. आमेन. जे माझ्या आत देवाचं वचन आहे, जे ख्रिस्त शरीर मी घेतो, जी प्रार्थना माझ्यावर होती, जी आराधना माझ्यावर होती, हेच मला रिझल्ट देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलला सांगितलं नव्हतं. हे जे वाहणारे आहेत ना, यांना माहित नाही. फक्त कोणाला माहिती? यहोशवा. तो म्हणला शांत राहा. कसे राहा? गप्प बसा. फक्त काय बोलल? करना. म्हणजे शारीरिकरित्या तुम्ही गप्प बसा, पण तुमच्यातून फक्त आध्यात्मिकच वाणी आली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यास रिझल्ट येणार नाही, शरीर बोलणार. काय बोलणार? शरीर. पण तुमच्या मुखातून आध्यात्मिकच वाणी येऊ द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही रिझल्ट येईल तर इथूनच येईल, इथूनच मी ब्लेस होईल. दुसरी गोष्ट मला आशीर्वाद करू शकणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतं? जस्ट 2 चक्कर झाल्या, 3 चक्कर झाल्या, 5 चक्कर झाल्या, 6 चक्कर झाल्या, 7 चक्कर झाल्या, रिझल्ट आला नाही. पण 7व्या दिवशी कितवी चक्कर?
सातवी कितवी? सातवी चक्कर. कमॉन, सातव्या दिवशी सातवी आणि चक्कर. तो दिवस आला. येस हालेलुया. आता यहोशू म्हणतो का ज्या समय आज मी तुम्हाला सांगाल ओरडा, त्या दिवशी काय करायचं? ओरडायचं. चर्च तुमच्याही लाईफ मध्ये जसा यांचा 7वा दिवस 7वी चक्कर आली, तुमच्याही जीवनामध्ये 7वा दिवस आणि 7वी चक्कर येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो दिवस कोणता आहे? 7वा दिवस. म्हणा तो दिवस आज माझा आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यापैकी पुष्कळ लोक आहेत जे काय घेऊन चाललेत? होश घेऊन वचन. चालले. तुम्ही ते वचन धरून आहात, तुम्ही देवाला सोडलं नाही, तुम्ही प्रार्थना धरून आहात, तुम्ही उपास धरून आहात. मी अनाउंटिंग फील करतोय चर्च बोलताना. आज विश्वास धरा का तुमची 7वी चक्कर आहे चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून परमेश्वर तुम्हाला रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मी स्ट्रॉंग प्रभूचं प्रेझेन्स फील करतोय. हे मी माझ्या मनाने बोलत नाही. जर तुम्ही देवाचं वचन धरून आहात, तुम्ही देवाच्या वाटताप्रमाणे फेऱ्या मारताय. कशाला? यरीओला. कशाला? यरीहोला. तुमच्या समस्या समोर देवाचं वचन घेऊन फेऱ्या मारायचं बंद करायचं नाही. येस हालेलुया. तुमची आराधनाच्या फेऱ्या तुमच्या समस्या समोर बंद करायच्या नाही. तो म्हणतो तोंड बंद ठेव, पण आध्यात्मिक गोष्टी चालू ठेव. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे करणार. फक्त काय वाजला पाहिजे? करणं वाजला वर लिफ्ट कर. पाहिजे. काय वाजला पाहिजे? करणं वाजला मुख. पाहिजे. बंद. शारीरिकरित्या बंद. फक्त आध्यात्मिकरित्याच गोष्टी पुढे गेल्या पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देव म्हणतो मुख बंद ठेव? त्याला माहित होतं बोलतील. देवा 4 चक्कर झाले. किती? 4 चक्कर झाल्या. 5 चक्कर झाल्या. प्रभू 6 पाय दुखायला लागले. काय म्हणतील? पाय दुखायला लागले. ते म्हणतात दुखू दे. येस. कायमस्वरूपी तुझ्या पायाला मोकळीकता भेटत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बिलीव्ह करा चर्च का तुमचा प्रवास पण कोणाचा 7व्या दिवसात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाचं वचन सोडलं नाही, तुम्ही देवाला सोडलं नाही, तुम्ही आशा धरून आहात, तर देव पण तुमच्या आशेत तुम्हाला लाजवणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोशाने काम केलं का नाही केलं? येस केलं. कम ऑन, केलं का नाही Yes, केलं? केलं. आज्ञा व्यर्थ गेल्या का? नाही. ख्रिस्त शरीर व्यर्थ जाईल का? नाही. कम ऑन, तुमचं समर्पण व्यर्थ जाणार नाही. हेच तुम्हाला फळदायी करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शारीरिकरित्या गप राहा आणि आध्यात्मिकरित्या जे येतंय त्यावर तुम्ही विश्वासाने चाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजत? कोण करल? परमेश्वर करल. करल का चर्च? येस करल. हाय का भरोसा? येस आहे. काय आलं तुमच्या जीवनावर? वचन आलं. येतंय का चर्च? येस. आता मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. तुमच्याकडे साधं वचन नाही, तुमच्याकडे रेमा वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही या कोशावर भरोसा करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे साधी प्रार्थना नाही, रेमावाली प्रार्थना आहे. तुमच्याकडे साधी वर्शिपने जिवंत आराधना आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात आराधनेत आम्हाला इथं देवाची उपस्थिती जाणवती, आराधनेत इथं आल्यानंतर आम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ह्या कोशामध्ये मेलेलं वचन नाही, झोपलेलं वचन नाही, जिवंत वचन, जिवंत आराधना, जिवंत प्रार्थना आहे येस चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर पण कोश आहेत, पण वचन कसं आहे? उलगडत नाही. येस. ख्रिस्त शरीर उलगडत नाही. समर्पण ते फक्त काय घेऊन फिरतात? कोश. म्हणून रिझल्ट नाहीये. Yes. कोश असावा, पण त्या कोशमध्ये जिवंत वचन असावं. Yes, hallelujah. त्या कोशमध्ये जिवंत मानणं असावा, त्या कोशमध्ये समर्पण असावं. आणि जिथं या कोशमध्ये या गोष्टी असतील तिथं रिझल्ट येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणलो का प्रत्येक घरी बायबल आहे पण रिझल्ट नाही, येस. कारण ते वचन बंद आहे. ते वचन बंद आहे. पण तुमच्याकडे बंद नाही, तुमच्याकडे उलगडलेलं वचन येस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का? येस. तुम्ही ऐकताय काही वेगळं आहे का? परमेश्वर रिव्हील करतोय का काही तुम्हाला याच्यातून? येस. म्हणजे प्रभू तुम्हाला ओपन करतोय वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाचं उलगडणं काय करतं? प्रकाश देतं. आणि आज प्रभू हा प्रकाश तुम्हाला देऊ. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद द्या का दर आठवडी प्रभू आम्हाला रेमा वर्ड देतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ख्रिस्त शरीर पारंपरिक पद्धतीने घेत नाही, दरवेळेस एका प्रकाशनावर प्रभूचं शरीर आम्ही घेतोच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या आराधनेचा एक ठरलेला फॉर्मॅट नाही, जसा पवित्र आत्मा लीड करत त्या फॉर्मॅटने आम्ही वाहतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे चर्च याचा मस्तक शिरोमणी परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसा Hallelujah. तो सांगल त्याप्रमाणे त्या गोष्टी होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. मग भरोसा केला पाहिजे का नाही कोशवर? येस केला पाहिजे. कमॉन, केला पाहिजे का नाही? Yes. आता कोश कोण आहात? आपण आहोत. कमॉन, आहात का? येस. भरोसा करा चर्च. तुमच्याकडे वचन आहे का नाही? येस आहे. हा, दोघीकडे हवा वचनावाल्या. नसतं तर ठीक आहे, नसतं तर ठीक आहे. प्रत्येक आठवडी काय दिलं जातं? वचन दिलं जसं जातं. मार्था मारीला सोडलं नाही, तसंच इश्यू प्रत्येक आठवडी तुमच्यात काय टाकतो? वचन टाकतो. टाकतो का नाही टाकत? येस टाकतो. प्रत्येक आठवडी तुम्हाला मानणं ख्रिस्त शरीर दिलं जातंय चर्च. Yes. तुमच्या समर्पणाबद्दल सांगण्यात येतंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग भरोसा केला पाहिजे का नाही? येस केला चर्च पाहिजे. भरोसा करा. येस.
विजयी परमेश्वर नक्की तुम्हाला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर माझ्याकडे वचन आहे चर्च. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. सगळे बोला कोणाचं वचन आहे? देवाचं हे वचन. कार्य केल्याशिवाय परत येणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट केला पाहिजे. येस. हा प्लीज चौघ पुढे या. असं 2 जण इकडे थांबा. नाही तू इथंच थांब. 2 जण इकडे थांबा. 2 जण इकडे थांबा. वाहणाऱ्यांनी काय केला चर्च? भरोसा केला. काय केला? भरोसा केला. तो करणा वाजवत राहिला, त्याद्वारे ताकद येत राहिली. येस. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. करणा त्यांना उभारी देत असेल का नाही, विजय आपला आहे, Yes. विजयी आपला आहे, विजयी आपला आहे, विजयी आपला आहे. आणि त्या विश्वासाने चालत होते. हे चालत होते, त्याच्या मागे कोण चालतात? लोक चालताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे फेल गेलं का? नाही गेलं. 7 चक्कर किती? 7 चक्कर. म्हणजे किती प्रयत्न झाले? 7. आणि 7व्या दिवशी परत 7 म्हणजे 14 अटेम्प्ट. किती? 14 अटेम्प्ट. आणि मारता मारे एकच अटेम्प्ट मध्ये आउट. येस. काहींना 2 वर्ष झाले असेल एखादी प्रार्थना करून, काहींना 6 महिने झाले असेल. एवढ्या लवकर आउट नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रिझल्ट आणणार आहे. येस आमेन. इथं रिपेअर नाही झालं ना, कुठं रिपेअर नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन एकच दुकान आहे, येस. तुला ऑप्शनच नाही दुसरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय आपण तू नाही दुसरीकडचं आहे. अरे नाही, एकच दुकान आहे, इशूचं एकच दुकान आहे चर्च. इथंच रिपेअर होईल, नाही तर कुठंच होणार नाही. इथंच बरा होईल, नाही तर कुठं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगात फेल होतात आणि कुठे पास होतात? देवामध्ये. येशूमध्ये. कमॉन, जगाचे निराशमय लोकांना कुठं सांत्वन भेटतं? देवामध्ये. फक्त येशूमध्येच त्यांना आशा भेटती. जगात कुठं सांत्वन भेटत नाही. फॉर्म भरून येतील का बाबा काही झालं गेलं तर आम्ही गॅरंटेड नाही, भरोसा देत आम्ही गॅरंटी देत नाही. पण देव तुम्हाला आशा देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही भरोसा करा का इथंच माझे जीवन बदलल, Yes. इथंच माझे आशीर्वाद येतील आणि देव माझं आयुष्य बदलून टाकल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आवडलं. ह्या लोकांनी काय केला? भरोसा केला. यहोच्या शब्दावर काय केलं त्यांनी? यहोशवाच्या शब्दावर. भरोसा कारण केला. यहोशवा भरोसा करतो परमेश्वरावर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा 14 दिवस हे जे घेऊन फिरले, उगाच फिरले का? नाही. तुम्ही जे वचन घेऊन चाललाय, तुम्हाला वाटतं का उगाच घेऊन चाललोय? नाही. चर्च तू ब्लेसेड होणार. येस आमेन. तुझ्या लाईफ मधला एरिओ परमेश्वर पाडणार. येस. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? येस. कोण करल? परमेश्वर कार्य प्रभू करत. करणार. चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बनवत होतो ना, तर मी प्रभूचं प्रेझेन्स फील करत होतो सकाळी. चर्च काही देवाचा कोश आहे. कोणाचा? देवाचा कोश. बिलीव्ह केलं तर सगळं काही, बिलीव्ह नाही केलं तर काहीच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्ट्याचं बनवलंय ते. म्हणलं गेलं तर पुष्ट आहे आणि आध्यात्मिकता म्हणलं तर देवाचं संजीवन आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही विश्वास केलं काही डेमॉन्स्ट्रेशन करायचं तर आम्ही बिलीव्ह करतो की ते अनाउंटिंग आहे परमेश्वरचं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याद्वारे त्यांना विजय मिळाला. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला भेटणार का नाही भेटणार विजय? येस भेटणार. आहे वचन. येस आहे. चर्च मला भरोसा आहे प्रभूच्या वाचनात. येस आमेन. प्रभू म्हणून म्हणलं आज आजारांना पुढं बोलव, झोपा लागतात त्यांना पुढं बोलव. बाय फेथ तू प्रेयर कर, मला काम करायचंय त्यांच्यामध्ये. Yes, amen. देवाने ऑर्डर दिली, बाय फेथ केलं, प्रभू साक्ष घडवल त्याच्या येस गौरवासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट करा चर्च. काय करा? विश्वास. ट्रस्ट करा चर्च. स्वतःमध्ये काही नाही, देवाने सांगितलं असं करायचं, रिझल्ट दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुम्हाला रिझल्ट पाहिजे आहेत का? येस. आता तुम्हाला भरोसा करायचा चर्च. कमॉन, उभा राहूया आपण. उभे राहा अशीच, उभे राहा. थँक्यू फादर. ओ हालेलुया. ओ धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू फादर.